सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अपघात कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने ठोस उपाययोजना हाती घेतल्या आहेत. आता महामार्गावरील सावळेश्वर ते बरबडे टोल नाक्यापर्यंत 6 ठिकाणी नव्याने उड्डाणपूल उभारले जात आहेत. मोहोळ येथे यापूर्वीच उड्डाणपूल करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दरवर्षी रस्ते अपघातात सरासरी 750 जणांचा मृत्यू होतो. सोलापूर पुणे या राष्ट्रीय महामार्गावर सर्वाधिक अपघात झाले आहेत. सर्व्हिस रोड गावापासून दूर असल्याने वाहन चालक विरुद्ध दिशेने जा करतात. वाहनांचा वेग देखील वाढला आहे. दुचाकी, चारचाकी, जड वाहनांची संख्या जास्त असल्याने सर्व्हिस रोड अपुरा पडत असल्याची ही स्थिती आहे. महामार्ग तयार करताना त्यावेळी वाहनांची वर्दळ आता आहे तेवढी नव्हती. अपघाताचे प्रमाणही नियंत्रणात होते. मात्र आता वाहनांची संख्या वाढल्याने या महामार्गावर सर्व्हिस रोड व उड्डाणपुलांची आवश्यकता भासली. त्यामुळे NHI कडून आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपूल उभारले जात आहेत. पुढील ठिकाणी उड्डाणपूल होणार आहे. चिखली तालुका मोहोळ येथील काम अंतिम टप्प्यात आहे. यावली तालुका मोहोळ काम पूर्ण होत असून 1.5 महिन्यात वाहतूक सुरू होईल. अर्जुन सोंड तालुका मोहोळ येथील एका बाजूचा सर्व्हिस रोड पूर्ण, बाकीच्या कामाला 11 महिने लागणार आहेत. शेटफळ तालुका मोहोळ येथील उड्डाणपुलाचे काम सुरू असून 3 महिन्यात काम पूर्ण होईल. सावळेश्वर तालुका मोहोळ येथे उड्डाणपूल होणार असून 1 वर्षात काम पूर्ण होईल. रांजणी तालुका म्हाडा प्राची हॉटेल जवळ उड्डाणपूल होणार असून त्याचा आराखडा तयार केला आहे.